न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति। म्हणून असो हे न घडे ते विचारताशी असंगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे। एक ज्ञान हे उत्तम होये आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा। या महातेजाचे निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का दिवसले दिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पांडुकुमारा। म्हणून बहुती परी पाहता पुढती पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी। जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारखी म्हणिजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची। आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे तव ते साचचिये पार्थुणे जे बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणिवले। मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगेन ज्ञानाची ये भेटी उभावो तुझ। श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति। तरी आत्मसुखाची या गोडिया विडे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही। जो मनासी चाडन सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचे संभोगे सुखिया जाहला तया तेची दिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे। ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा। मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखिजे तेथ आपपरू नेणिजे निर्धारिता। ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता। अज्ञश्च श्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः। ऐके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण चांग। शून्य जैसे गृह का चैतन्य वीण देह तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीन। अथवा ज्ञान कीर आपुनो हे परी ते झाड एकी जरी वाहे तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै। वाचून ज्ञानाची गोठी कायसी परी ते आस्थाही न धरी मानसी तरी तो संशय रूप भूताशी पडिला जाण। जे अमृतही परी नावडे ऐसे सावियाची आरोचकु जे पडे तरी मरण आले असे पुढे जाणो एकी। तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेसीची माझे तो संशय अंगीकारिजे एथ भ्रांती नाही। मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परत्रा मुकला सुखासिला। जया काळज्वरू आंगी बाणे तो शीतोष्णे जैशी नेणे आगी आणि चांदणे सदिशेची मानी। तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित। हा रात्री दिवसवाही जैसा जात्यंध्या ठाऊवा नाही तैसे संशयी असता काही मना नये। योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय। म्हणून संशयाहून थोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची वाघुर प्राणियासी। येणे कारणे तुवा त्यजावा आधी हाची एकू जिनावा जो ज्ञानाची या अभावा माझी असे। जे अज्ञानाचे गळ पडे तै हा बहुवस मनी वाढे म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा। हृदयी हा चिन समाये बुद्धी ते गिवसून खाये
तेथ संशयात्मक होये लोकत्रय. तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः छित्त्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारत. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके आंगवे. जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे. निगळुहा निवटे मग निश्चय कथा फिटे मानसीचा. या कारणे पार्था उठी वेगी वरवता. नाशु करोनी हृदयस्था संशयासी. ऐके सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू. तो म्हणतसे सकृपू ऐसे राया. तवया पूर्वापर बोलाचा विचारूनी कुमर पांडूचा. कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल. ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणी पैल पुढा. जयाची या बरवेपणी की जे आठा रसांची बोवाळणी. जो सज्जनाची ये आयणी विसावा जगी. तो शांतुची अभिनवेल ते परियसा मराठे बोल. जे समुद्राहून सखोल अर्थ भरित. जैसे बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ना तरी कामितयाची या इच्छा फळे कल्पवृक्ष जैसा. बोल व्यापक होय ऐसा तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे. तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती. जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. आधीची साखर आवडे तेची जरी ओखदी जोडे. तरी सेवावी नाका कोडे नावा नावा. सहजे मलया निलुमंदू सुगंधू. तया अमृताचा होय स्वादू. आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. तरी स्पर्शे सर्वांग निववी. स्वादे जिवे ते नाचवी. देवीची काना करवी म्हणवी बापू माझा. तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे. आणि संसार दुःख मूळवणे विकृती विणे. जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे तरी निंबका पियावा. तैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रिया दुःख न देता. एक मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. म्हणून आथ्रिया आराणुका गीतार्थुहानिका. ज्ञानदेवो म्हणे आईका निवृत्तीदासू. अध्याय 5. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि. यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. मग पार्थु श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे. एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मागा सकळ कर्माचा संन्यासू. तुम्हीची निरोपिला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू. पोखी तसा पुढती ऐसे व्यर्थ हे बोलता. आम्हा नेणतयांच्या चित्ता. आपुलिये चाडे श्री अनंता. उमजुनो हे आईकै एकसारा ते बोधिजे. तरी एकनिष्ठची बोलिजे. हे आणिकी काय सांगिजे तुम्हा प्रती. तरी याची लागी तुमते. म्या राऊळासी विनविले होते. जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा. परी मागील असो देवा. आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोहो माझी बरवा मार्गू कवण. जो परिणामीचा निर्वाळा. अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख मोडे आणि मार्गू तरी बहुसाळ सांडे. तैसे सोहो कासना सांगडे सोहपे होय. येणे अर्जुनाचे निबोले. देवो मनी रिझले. मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया.
देखा कामधेनु ऐसी माये सदैवा जया होये तो चंद्रुही परी लाहे खेळावया पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या आरता काय क्षीराब्धी दूध भाता देई जे चिना तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपुजा हलिया सुभटा का सर्व सुखांचा वसवटा तोची नोहावा एथ चमत्कारू कायसा गोसावी श्रीलक्ष्मीकांता ऐसा आता आपुलिया सवेसा मागावा की म्हणोनी अर्जुने म्हणितले ते हासोनी येरे दिधले तेची सांगेन बोलिले काय कृष्णे श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. तो म्हणेगा कुंती सुता हे संन्यास योगु विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती तरी जणा नेणा सकळा हा कर्मयोगु कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी तैसे सारासार पाहिजे तरी सोहपा हाची देखिजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे आता याची लागी सांगेन तुझ संन्यासियाचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. तरी गेलियाची से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर जो मने ऐसा जाहला संगी तोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता गृहादिक आघवे ते काही न लगे त्यजावे जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणूनी देखे अग्नि विझोनी जाये मग जे राखोंडी केवळू होये तैते कापुसे गिवसू ये जियापरी तैसा असतेनी उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी जयाची ये बुद्धी संकल्पू नाही म्हणून कल्पना जै सांडे तैची गा संन्यासू घडे ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् गुभयोर्विन्दते फलम्. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य योग संस्था जाणती केवी सहजे ते अज्ञान म्हणोनी म्हणती ते भिन्न एरवी दीपा प्रतिकाई आनान प्रकाशु आहाती पै सम्यक येणे अनुभवे जिही देखिले तत्व आघवे ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा. यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले आपण पे तेणेची देखिले जया सांख्य योग जाणवले भेदे विण. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे येरा योगस्थिती जया सांडे तो वायाची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जेणे भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेणे एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो जे पार्था तया देही
मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काई, उरे सांगे. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. ऐसे तनुत्यागे वीण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी आणि कांचिये परी, तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततु दिसे. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतु आहे, परितेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आथी. आहारा ते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी, निद्रेचिया अवसरी निदिजे सुखे. आपुलेनी इच्छावशे, तोही गा चालतु दिसे, पैसकळ कर्म ऐसे राहाटे किर. हे सांगो काई एकैक, देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषोन्निमिष आदि करूनी. पार्था तयाचे ठाई, हे आघवेची आथी पाही, परीतो करता नव्हे काही प्रतीती बळे. जे भ्रांतिसे जे सुतला, तै स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणून या. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रियवृत्ती, आपुला लिया अर्थी वर्तत आहाती. दीपाचे निप्रकाशे, गृहीचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नाकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. देखे बुद्धीची भाषणे निजे, मनाचा अंकुर नुदैजे, ऐसा व्यापारुतो बोलिजे शारीरुगा. हेची मराठे परियेसी, तरी बाळकाची चेष्टा जैशी, योगिये कर्मे करीती तैशी केवळा तनु. मग पाच भौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदेले, तेथे मनची राहाटे एकले स्वप्नी जेवी. नवल ऐके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा, देहा होऊ नेदी उजगरा, परी सुखदुःखे भोगी. इंद्रियांच्या गावी नेणिजे, ऐसा व्यापारू जो निपजे, तो केवळुगा म्हणिजे मानसाचा. योगिये तोही करीती, परी कर्मे ते न बंधिजती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची. आता जाहालिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. स्वरूप तरी देखे, आळविले आईके, शब्द बोले मुखे, परी ज्ञान नाही. हे असो काजे विण, जे जे काही करण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुते. ओळख अर्जुना ते म्हणे हरी, ते बुद्धी धुरे करुनी, कर्म करीती चित्त देऊनी, परी ते नैष्कर्म्यापासुनी मुक्त दिसती. जे बुद्धीची ये ठावूनी देही, तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिता पाही चोखाळले. अगा करीते नवीन कर्म, तेची ते नैष्कर्म्य, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. आता शांतरसाचे भरिते, सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलवले. एथ इंद्रियांचा पांगू, जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया. हा असो अतिप्रसंगू, न संडी पा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. जे मना आकळिता कुवाडे, घागुसिता बुद्धी नातुडे, ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी आणिके काय करावे कथा सांगे. हा आरतीविशेषु श्रोतयांचा, जाणोनी दासनिवृत्तीचा, म्हणे संवादू दोघांचा परिसोनी परिसा. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते,
सांगेन तुझ निरुते चित्त देई. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकी. अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनिवरिला शांती जगी. येरु कर्मबंधे किरीटी अभिलाषाचिया गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. जैसा फळाची ये हावे तैसे कर्म करी आघवे. मग्न कीजेची येणे भावे उपेक्षी जो. तो जयाकडे वासु पाहे ते उती सुखाची सृष्टी होये. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. नवद्वारे देही तो असतुची परी नाही. करी तुची न करी काही फलत्यागी. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू. परितोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे. जे हात उपावो न लिंपे उदास वृत्तीचा. योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे. परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जगाच्या जीवी आहे परी कवणाचा कही नोहे. जगची हे होय जाये तो शुद्धीही नेणे. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः. अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. पाप पुण्ये अशेषे पासीची असतु न देखे. आणि साक्षीही होऊ न ठके येरी गोठी कायसी. पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊनी खेळे. परी अमूर्तपण न मैळे दादुलयाचे. तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी. ते अज्ञान गा अवधारी पांडुकुमरा. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः. तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. ते अज्ञान जै समूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे. मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. एथ ईश्वरू एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता. तरी तोची मी हे स्वभावता आदीची आहे. ऐसे निविवेके उदो चित्ती तयासी भेदु कैचा त्रिजगती. देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. जैशी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी. की येरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही. तद्बुद्धयस्तदात्मानस् तन्निष्ठास्तत्परायणाः. गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची या हृदया गिवसित आले. तयांची समता दृष्टी बोले विशेषू काई. एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे. हे बोलणे कायसे नवलु एथ. परी दैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे. का विवेकु हा नोळखे भ्रांती ते जेवी. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी. अमृत नायके कानी मृत्युकथा. हे असो संतापु कैसा चंद्र न स्मरे जैसा. भूती भेदु नेणती तैसा ज्ञानियेते. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. शुनि चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. मग हा मशकु हा गजु की श्वपचु हा द्विजु. पैल इतरु हा आत्मजु हे उरेलके. नातरी हे धेनु हे श्वान एक गुरु एकहीन. हे असो कैचे स्वप्न जागतया. एथ भेदु तरी की देखावा. जरी अहम भाव उरला हो आवा. तो आधीच नाही आघवा आता विषमुकाई. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः. निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः.
म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जिही विषय संगुण सांडिता इंद्रिया ते न दंडिता परिभोगिली निस्संगता कामने विण जिही लोकाचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परिसांडिले निदसुरे लौकिकुहे जैसा जना माजी खेचरू अस तुची जना नो हे गोचरू तैसा शरीरी तो परिसंसारू नोळखे तयाते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळलोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मचितोसाचे मनसाम्या आले जयाचे सर्वत्र गा ऐसे नि समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षण ही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरि म्हणे पांडुसुता तोची ब्रह्म बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते जो आपण पे सांडूनि काही इंद्रिय ग्रामावरी येणेची नाही तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडले नि अंतरे रचिला म्हणवूनि बाहिरे पाऊलन घाली सांगे कुमुद दळाचे नि ताटे जो जेविला चंद्रकिरणे चोखटे तो चकोरुकाई वाळुवंटे चुंबितू असे तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पेची फावले तया विषयो सहज सांडवले म्हणो काही ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः येरभी तरी कौतुके विचारू निपाहे पानिके या विषयाचे निसुखे झकविजती कवण जिही आपण पे नाही देखिले तेची इही इंद्रियार्थी रंजले जैसे रंकुका आळू कैले तुषा ते सेवी नातरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरो निजळाते मग तोय बुद्धी बरडीते ठाकूनी येती तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खरांटे तयासीची विषय हे गोमटे आवडती एरवी विषयी सुख आहे हे बोलणेची सारिखे नोहे तरी विद्युस्फुरणे कान पाहे जगा माझी सांगे वातवर्ष आतपुधरे ऐसे अभ्रच्छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेणता गा वाया जल्पिजे जैसे महूर का म्हणिजे विषकंदाते नातरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुख प्रवादू बरळू विषय कुहा हे असो आघवी बोली सांगपा सर्पफणीची साऊली ते शीतल होईल केतुली मूषकासी जैसा आमिष कवळू पांडवा मीनुन सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे हे विरक्तांची ये दिठी जै न्याहाळी जे किरीटी तै पांडुरोगाची ये पुष्टी सारिखे दिसे म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख परिकाय की जे मूर्ख न सेविता नसरे ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे सांगे पूय पंकींचे किडे काय चिळसी घेती तया दुःखिया दुःखची जिव्हार ते विषय कर्दमींचे दरदुर ते भोगजळींचे जलचर सांडिती केवी आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नभती जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्ममरणींचे कष्ट हे विसावे वीण वाट वाहवी कवणे जरी विषयी विषयो सांडिजेल तरी महादोषी के वसिजेल आणि संसारू हा शब्द नभेल लटिका जगी म्हणून अविद्या जात नाथिले ते तिहीची साच दाविले जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय वोखटा तू झणे कही या वाटा
विसरो निजाशी. पैया ते विरक्त पुरुष त्यजती का जैसे विष. निराशा तया दुःख दाविले नावडे. शक्नोति हैवयः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात्. कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः. ज्ञानियांच्या हनठाई याची मातुही कीर नाही. देही देहभावो जिही स्ववश केले. जया ते बाह्याची भाख नेणिजेची निशेख. अंतरी सुख एक आथी परी ते वेगळेपणे भोगिजे. जैसे पक्षिये फळ चुंबिजे तैसे नव्हे तेथ विसरिजे. भोगितेपणही भोगी अवस्था एक उठी. ते अहंकाराचा अंचळ लोटी. मग सुखे सिघे आणटी गाढेपणे. तिये आलिंगन मेळी होय आपे आप कवळी. तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. का आकाशी वायुहारपे तेथ दोन्ही हे भाषलोपे. तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. ऐशी द्वैताची भाष जाये मग म्हणो जरी एकची होये. तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे. म्हणून असो हे आघवे एथन बोलणे काय बोलावे. ते खुणची पावेल स्वभावे आत्माराम. योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः. स योगी ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः. छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. जे ऐसेनी सुखे मातले आपण पाची आपण गुंतले. ते मी जाणे निखिळवोतले सामरस्याचे. ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर. की महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव की परब्रह्मींचे स्वभाव. नातरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक. हे बहु असो एकैक वानिसी काई. तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करिसी. की निराळी बोल देखसी सनागर. परितो रसातिशयो मुकुळी. मग ग्रंथार्थ दीप उजळी. करी साधुहृदय राहुळी मंगळ उखा. ऐसा श्री गुरुचा उवाईला निवृत्तीदासासी पातला. मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची आईका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळुची घेतला जिही. मग स्थिरावून तेही तेची जाहले. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे. तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. जे साचोकारे परम नाते अक्षर निस्सीम. जिये गावींचे निष्काम अधिकारिये. जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले. जे निसंशया पिकले निरंतर. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्. अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्. जिही विषयापासोनी हिरतले. चित्त आपुले आपण जिंतिले. ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण. तेची ते पुरुष जाण पांडुकुमारा. ते ऐसे कैसेनी जहाले. जे देहींची ब्रह्मत्वा आले. हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः. प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः. विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. तरी वैराग्याचेनी आधारे. जिही विषय दवडूनी बाहिरे. शरीरी एकंदरे केले मन. सहजेतीही संधी भेटी. जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी. तेथ पाठीमोरी दिठी पारुखोनिया. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम. चित्तेसी व्योमगामिये करीती. तेथ जैसी रथ्योदके सकळे. घेऊनी गंगा समुद्री मिळे. मग एक वेगळे निवडू नये. तैसी वासनांतराची विवंचना. मग आपैसी पारुखे अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे. जेथ हे संसार चित्र उमटे.
तो मनोरूप पटु फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. तैसे मन एथ मुद्दल जाये, मग अहंभावादिक के आहे. म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. ॐ तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. आम्ही मागाहन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले, ते येणे मार्गे आले म्हणवूनिया. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते. तिही आपण पे करूनी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप. मग साच शांतीचे चिरूप होऊन ठेले. ऐसा योगयुक्तीचा उद्देशु, जेथ बोलिला ऋषिकेशु, तेथ अर्जुन सुदंशु म्हणून चमत्कारला. ते देखील या कृष्णे जाणितले, मग हासोनी पार्था ते म्हणितले, काही पाचित्त उवाईले ये बोली तुझे. तव अर्जुन म्हणे देवो, परचित्त लक्षणाचा रावो, भला जाणितला जी भावो मानसु माझा. म्या जे काही विवरूनी पुसावे, ते आधीची जाणितले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करूनी. एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवण्याहूनी पाय उतारा. सोहपा जैसा तैसा सांख्याहूनी प्रांजळा, आम्हा सारिखिया अवळा. एथ आहाती परिकाही काळा, तो साहो येवर. म्हणून एक वेळ देवा, तोची पडताळा घेयावा. विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची. तव श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझ हा मार्ग गमला निका. तरी काय जाहले आईकी जो का, सुखे बोलो. अर्जुना तू परिससी, परिसोनी अनुष्ठिसी. तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. आधीच चित्त मायेचे, वरी मिष जाहले पढियंतयाचे. आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवे या स्नेहाची सृष्टी. हे असो नेणिजे दृष्टी हरीची वानू. जे अमृताची वोतली, की प्रेमची पिऊन मातली. म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. हे बहुजे जे जल्पिजेल, तेथे कथेसी फाकू होईल. परी ते स्नेहरूपा न येईल बोलवरी. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वर कवळावा कवणे. जो आपुले मान नेणे आपणची. तरी मागिला ध्वनी आतू, मज गमला सावियाची मोहितू. जे बलात्कारे असे म्हणतू परिसबापा. अर्जुना जेणे जेणे भेदे, तुझे का चित्त बोधे. तैसे तैसे विनोदे निरूपिजेल. तो काईसया नावयोगू, तयाचा कवण उपेगू. अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. ऐसे जे जे काही उक्त असे इये ठाई. ते आघवेची पाही सांगे न आता. तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणून श्रीहरी. बोलिजेल ते पुढारी कथा आहे. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडोनी सांगेल योगू. तो व्यक्त करू प्रसंगू, म्हणे निवृत्तीदासू. अध्याय 6. मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो. कृष्ण सांगते आता जो योगरूप. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे. की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. कैसी दैवाची थोरी नेणिजे, जैसे तान्हेलिया तोय सेविजे. की तेची चवी करूनी पाहिजे, तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले. तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले.
जे अवसरी आहे घेतले कुमराचिया. हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. एरवी बोलू तरी भला जाहला, अवसरी इये. परी ते तैसे कैसे नि होईल, जात्यंधा कैचे पाहेल. तेवीच येरुसे घेईल, म्हणोनी बिहे. परी आपण चित्ती आपला, निकिया परी संतोषला. जे तो संवादू फावला कृष्णार्जुनाचा. तेणे आनंदाचे निधालेपणे, साभिप्राय अंतःकरणे. आता आदरेसी बोलणे, घडेल तया. तो गीते माझी षष्ठींचा, प्रसंगू असे आयणीचा. जैसा क्षीरार्णवी अमृताचा, निवाडू जाहला. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार. नाना योग विभव भांडार, उघडले का. जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे. जेथून गीतावल्लीचे ठाणे, प्ररोहो पावे. तो अध्याय 6वा, वरी साहित्याची या बरवा. सांगिजेल म्हणून परिसावा, चित्त देऊनी. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. जिये कोवळिकेचे निपाडे, दिसती नादींचे रंग थोडे. वेधे परिमळाचे बीक मोडे, जयाचेनी. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणींची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंभा, एकमेका. सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा. परी रसना म्हणे रसू हा आमुचा. घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलती ये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी. ते म्हणती उघडली खाणी, रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे. बोलू भुजाही आविष्करे, आलिंगावया. ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परितो सरिसेपणेची बुझावी. जैसा एकला जग चेववी, सहस्त्र करू. तैसे शब्दाचे व्यापकपण, देखिजे असाधारण. पाहातया भावज्ञा फावती गुण, चिंतामणीचे. हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरली. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करूनी ठाण दिवी. जो इंद्रिया ते चोरूनी जेवी, तयासीची फावे. येथ श्रवणाचे नि पांगे, वीण श्रोतया व्हावे लागे. हे मनाचे नि निजांगे, भोगिजे गा. आहाच बोलाची वालीफ फेडिजे, आणि ब्रह्माची याची आंगा घडीजे. मग सुखेसी सुरवाडीजे, सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोष्टी होईल, मुकया बहिरयाची. परी ते असो आता आघवे, नलगे श्रोतया ते कडसावे. जे अधिकारिये एथ स्वभावे, निष्काम कामू. जिही आत्मबोधाची या आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. ते वाचून एथीची गोडी, नेणती आणिक. जैसा वायसी चंद्र नोळखिजे, तैसा प्राकृती ग्रंथु हा नेणिजे. आणि तो हिमांशुची जेवी खाजे, चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गावो. म्हणून बोलावया विषय पहाहो, विशेषु नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे, निरोपिले जे. ते बुद्धीही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे. परी श्रीनिवृत्ती कृपादीप उजियेडे, देखेन मी. जे दिठीही न पविजे, ते दिठी विण देखिजे. जरी अतींद्रिय लाहिजे, ज्ञानबळ. ना तरी जे धातुवादियाही न जोडे, ते लोहीची पंधरे सापडे. जरी दैवयोगे चढे, परिसुहाता. तैसी गुरुकृपा होये, तरी करिता काय आपू नोहे. म्हणून अपार माते आहे, ज्ञानदेवो म्हणे. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतींद्रिय परिभोगवीन, इंद्रिया करवी. आईका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हे साही गुणवर्य, वसती जेथ. म्हणून तो भगवंतु, जो निस्संगाचा सांगातू. तो म्हणे पार्था दत्तचित्तू, होई आता. श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च
न निरग्निर्न चाक्रियः आईके योगी आणि संन्यासी जनी ऐकची सिनाने झणे मानी एरवी विचारिजती जव दोन्ही तव एकचिते सांडिजे दुजया नामाचा आभासू तरी योग तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी जैसे नामाचे नि अनारिसेपणे एका पुरुषाते बोलावणे का दोही मार्गी जाणे एकाची ठाया ना तरी एकची उदक सहजे परिसिनाना घटी भरिजे तैसे भिन्नत्व जाणिजे योग संन्यासाचे आईके सकळ संमते जगी अर्जुना गा तोची योगी जो कर्मे करूनी रागी नोहेची फळी जैसी मही हे उद्भिजे जनी अहंबुद्धी वीण सहजे आणि तेथींची तिये बीजे अपेक्षीना तैसा अन्वयाचे नि आधारे जातीचे नि अनुकारे जे जेणे अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी परी साटोपू नोहे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायेची ना ऐसा तोची संन्यासी पार्था गा परियेसी तोची भरवसे निसी योगेश्वरू वाचूनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणिक एक मांडीची तो जैसा क्षाळूनिया लेपू एकू सवेची लाविजे आणिकू तैसेनी आग्रहाचा पायिकू विचंबे वाया गृहस्थाश्रमाचे वोझे कपाळी आधीची आहे सहजे की तेची संन्यासे वाढविजे सरिसे पुढती म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची यन् संन्यासमिति प्राहुर् योगन्तं विद्धि पाण्डव नह्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एकवाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी येणे यमनियमांचे नितळवटे रिगे आसनाची ये पाऊल वाटे येई प्राणायामाचे नि आडकंठे वरवता गा मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीचिया ही पाया निसरडा जेथ हटिये सांडिती होडा कडेलग तरी अभ्यासाचे नि बळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ साध्या साधना खेव समरसे होय जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे येणे उपाये योगारूढू जो निरवधी जाहला प्रौढू तयाची या चिन्हांचा निवाडू सांगेन आईके